अगर आप महाराष्ट्र के कोंकण की सभ्यता, वेशभूषा, संस्कृति, खान पान और खेल कूद को देखना चाहते हैं तो आपको दहिसर के वार्ड क्रमांक 3 शिवसेना की वैष्णवी प्रकाश पुजारी द्वारा आयोजित मालवनी महोत्सव में जरूर जाना चाहिए। 15 दिनों तक चलने वाले इस कार्यक्रम में महाराष्ट्र के कोंकण की सभ्यता संस्कृति को दर्शाने का प्रयास किया गया है, जिसका उद्घाटन आमदार प्रकाश दादा सुरे ने किया है। हजारों की संख्या में यहाँ रोजाना लोग आते हैं और इस मालवनी महोत्सव का आनंद लेते हैं। लेकिन इस बीच जानकारी यह भी कि आने वाले कॉरपोरेशन चुनाव का बिगुल जो है प्रकाश दादा पुजारी ने यहाँ बजा दिया है। देखिए खास दादा सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे। महिला विभाग प्रमुख तसेच गताई लांबुर्डे सावंत आणि शाखेचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी, दीदी प्रकाश पुजारी, नायक राजाधिराज महाराज की ह्या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात केलेली आहे। तो प्रेक्षकांना आणि मी आमच्या सर्व कार्यक्रमाची इथे करतो त्याचबरोबर शिपळवाडू बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। प्रौढ प्रतापी अकुलावंतस्य हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज विनंती करतो साहेबांच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कुणाचा शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद। प्रकाश दादा सुर्वे प्रकाश दादा सुर्वे। बहुत सारी जनता मालूम कोकण में रहती है और भी जनता रहती है और वो हमेशा कोकण में जाके अपनी खरीद नहीं सकते हैं। कोकण का आनंद वहाँ देने के लिए हमारी वैष्णवी पुजारी यानी प्रकाश पुजारी ने इन्होंने हमारे सभी सेना के कार्यकर्ता ने यहाँ का आयोजन किया है कोकण महोत्सव का। 10,000 से ज़्यादा लोग आके यहाँ विजिट करते हैं और उसका आनंद लेते हैं। मांगाथाड़े के मंच से कॉरपोरेशन के चुनाव की झलकियाँ दिखने लगी। हाँ, अभी कॉरपोरेशन आने लगा है तो हम जरूर हमने शिंदे साहब को जबान दी है कि हमारे मांगाथाड़े से और कई जगह से भी ज़्यादा से ज़्यादा नगर से चुन के देने की मैंने टीवी पे बोला, ज़्यादा से ज़्यादा नगर से चुन के देने की मैंने। काफ़ी पुराने कार्यकर्ता जो आपके राजनीतिक करियर से जुड़े हुए हैं और आपको छोड़ने के लिए तैयार नहीं है, उनके लिए ऐसे हमारी विनती पानमन है, प्रकाश पुजारी है, ऐसे बहुत सारे कार्यकर्ता जो है, जगदीश त्रिवेदी है, ऐसे बहुत सारे कार्यकर्ता, सुनील मांडवे, इतनी लिस्ट ले लूँ उतनी कम पड़ेगी। ये कई सालों से मेरे साथ में जुड़े हुए हैं और आज भी मेरे साथ में इस बात का मुझे बड़ा गर्व है। काय सांगेल मालवणी महोत्सवचा कार्यक्रम होता दादा तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज हा एवढा तुम्ही मालवणी महोत्सव बघत असतील तर आमचे आमदार प्रकाश सुरे साहेब हे 3री टर्मचे आमदार आहेत तिथे आणि ते फक्त ह्या प्रभाग क्रमांक 3च्या अगदी काही गरजेळू गोष्टींसाठीच नाही, जे अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यासाठीच नाही, पण जे लोकांना आनंद करणारी गोष्टी असू दे, लोकांचा धर्माचा गोष्टी असू दे, त्या गोष्टीवरती सुद्धा ते लक्ष देऊन असतात आणि त्यांच्यासाठीच हे काय ना काहीतरी कार्यक्रम असे म्हणून आमची मदत करत असतात। आणि म्हणूनच आज तुम्ही बघतील की एवढा मोठा मालवणी महोत्सव आम्ही ते घेतलेला आहे, कारण आपले जे प्रभाग क्रमांक 3 चे जे लोक आहेत ते अतिशय कष्टाळू घरातले आहेत, ते अगदीच असे लांब जाऊन काही
करू नाही शकत किंवा बाहेरगावी जाऊ शकत किंवा एवढे मजा मस्तीसाठी कुठे लांब नाही जाऊ शकत, म्हणून इथेच आम्ही त्यांच्या जवळच त्यांच्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी मग असे खूप कार्यक्रम असू दे किंवा एकदम खाद्य पदार्थ किंवा मालवणीचे संस्कृतीचे जे काही असू दे त्यांच्यासाठी आम्ही इथे आणून ठेवले. या विधानसभा निवडणुकीमध्ये युतीने चांगला परफॉर्मन्स दिला आहे. जर तुम्हाला काय प्लॅनिंग आहे तर तुम्हाला मी जसं दादांनी सांगितलंय तसं मी तुम्हाला तेच सांगेल की हे सगळे जे गोष्टी आहेत ते वरच्या लेवलच्या आहेत आणि जे आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमचे मागाठाण्याचे आमदार ज्यांना गोरगरिबांचे आमदार सांगतात ते असतील, ते जे निर्णय घेतील त्याच्यासाठी आम्ही जे पण असतो ते त्यांच्या पाठीशी असू आणि तेव्हा मग काय काम असेल मग तेव्हा नक्की. देखिए हमारे इलेक्शन के बाद जो आमदारी का इलेक्शन हुआ उसके बाद बहुत कार्यकर्ताओं ने मेहनत की थी, तो इसलिए हमने आज मालवनी जत्रा का यहाँ कार्यक्रम लगा बढ़िया। यहाँ प्रकाश दादा सूर्य आके गए और उनके हाथ से आज उद्घाटन हुआ है मालवनी जत्रे का। कितने दिनों तक ये कार्यक्रम चलेगा और क्या क्या ये आज से लेके 12 तारीख तक अगले साल 2025 12 तारीख जनवरी तक ये कार्यक्रम चलेगा। 15 दिन कार्यक्रम है पूरा। ये सरकार ने क्या क्या व्यवस्था की गई है? व्यवस्था सभी महाराष्ट्र कोकण के जो गीत है, कोकण के जो कार्यक्रम है, वो कार्यक्रम हमने यहाँ लोगों के सामने, महाराष्ट्र के सामने रखने का कोशिश किया है। नक्की आपल्या सर्व तुमच्या पत्रकार बंधू असू, या का नागरिक असू, हे सर्वांचा प्रेम आमच्यावरती आहेच, तेव्हा तर आम्ही कुठल्या कार्यक्रमात सक्सेस होतो। पण पक्षाचा एक नियम असे आणि पक्षाच्या नेतृत्वात जो पक्ष आमदार प्रकाश राव सीएम साहेब असू ह्यांच्या नेतृत्वात जे आदेश देतील त्याच्यामध्ये आमच्या नशिबात भाग्य लिहिलं आहे। अगर आम्हाला तिकीट भेटणं ते नक्कीच आम्ही भेटवणे काम करू, परंतु तिकीट भेटणं म्हणून काम करणार नाही। आमचं आयुष्य 30 वर्ष आम्ही दादा सांगते आम्ही 30-35 वर्षामध्ये दादा बरोबर आम्ही काम करणारे लोक आहेत। तिकीट भेटणार नाही भेटणार ह्याच्या विषयानं आम्ही लेनदेन करून तिकीट नाही मागत, आम्ही कामावरती। अगर ज्या टायमाला आम्हाला सीएम साहेबांनी बोलले की 3-4 हजार लोक घेऊन आमच्याकडे पोहोचा, तर आमच्याकडे ती ताकद आहे, आमच्याकडे कार्यकर्त्याची फौज आहेत आणि आम्ही नगरसेवक घडवतो। आम्ही त्या नगरसेवक ज्यांना तिकीट भेटते त्या पाठीशी आम्ही उभा राहतो आणि जल्लोषाने काम करणारे लोक आहेत आम्ही। आणि ईश्वराने तिकीट भेटली, संधी भेटली तर नक्की आम्ही काम करू। अखेरमध्ये लोकांच्या कामासाठीच आपल्याला देवाने घडवलं आहे आणि त्या हिशोबाने आता यंग जनरेशन असेल, अगर त्यांच्या नशिबात योग्य आहे काम करायचं ते नक्की आमच्यासारखे पुढे काम केलं पाहिजे, जनतेची सेवा केली पाहिजे।